कानविंदे संघाचा राजफोर्ट कानविंदे संघाचा विशाल आणि करण. विशाल डावकर फलंदाज विशाल ऑन स्ट्राइक. राइट आर्म राउंड द विकेट. तर जर्सी सेम टू सेम आहे. फुल टॉस परफेक्ट यॉर्कर वाईड यॉर्कर फलंदाज बीच. पहिला चेंडू संदीप पोटकुळेच्या नावावर गेलाय. क्या बात आहे. मिंडरदेवी पॉवर प्ले. 2 क्षेत्ररक्षक तोडेसरच्या बाहेर. एक पॉइंट आहे, एक स्लीप आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, एक स्लिम मिड ऑन, एक स्लिम मिड ऑफ आहे. त्यानंतर बॅकवर्ड स्कोअर लेग, एक शॉर्ट लेग आहे. त्यानंतर एक लॉंग ऑफ म्हणजे म्हणजे बबलू खाडे रोहित. आणि त्यानंतर एक मिड विकेट कावगण झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपन आले. क्या बात आहे. रायझिंग परफेक्ट बाउन्सर पाहायला मिळाला. स्विंग केला. परफ्यूम डिलिव्हरी. नाकापर्यंत सुगंध दरवळला असेल मातीचा, परंतु खेळपट्टी मातीची नाहीये. धुळीचा सुगंध दरवळलाय. डॉट बॉल. संदीप पोटकुळे कसारा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी संदीप पोटकुळे इज ऑन फायर. 2 चेंडू डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते संदीप पोटकुळेच्या माध्यमातून. दर्जेदार बॉलिंग. तिसरा चेंडू देखील डॉट बॉल. विशाल व प्रेशर. क्या बात आहे. ढूंढ साजना. धावा एक धाव मिळवण्यासाठी शोधावा लागणार आहे. शोधला तर मार्ग भेटतो. अगदी या उक्तीप्रमाणे बघितलं तर संदीप पोटकुळे क्या बात आहे. काय बॉलिंग करतोय. जबरदस्त बॉलिंग. back to back 3 डॉट बॉल. चांगली बॉलिंग. चौथा चेंडू देखील डॉट. क्या बात आहे. आज मात्र मला वाटतं ही गाडी उड्यावर नाही तर ही गाडी इतक्या वेगाने धावते. मेगा ब्लॉक जरी संडेचा असेल परंतु या गाडीला थांबवणं त्या कोणत्याच वॉर्डवाल्या वॉचमन मध्ये पण नसेल. तो हिरवी झेंडी घेऊन येणारा असतो ना त्याच्याकडे देखील नसेल. काय बॉलिंग करतोय. कसारा एक्सप्रेस इज ऑन फायर. संदीप पोटकुळे पोटात गोळ आणलाय बॅट्समनच्या. विशाल नावाप्रमाणे अजून विशाल झाला नाहीये. काय बॉलिंग करतोय संदीप. पाचवा चेंडू देखील डॉट बॉल. आज मात्र बबलू काळेंनी चष्मा डोळ्यावर लावला नाही तर टोपीवर लावलाय. काय बात आहे. 5 चेंडू 5 डॉट बॉल. बबलू काळे डोळ्यावर चष्मा नाहीये. पाच चेंडू डॉट बॉल. मेंढरदेवी मध्ये 5 चेंडू डॉट बॉल मध्ये काय बॉलिंग करतोय. 5 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. विशाल व प्रेशर आलंय. राजफोर्ट कानविंदे संघाचा विशाल पूर्णपणे 5 चेंडू मध्ये आता तरी ठरलाय फ्लफ. मेडन ओव्हर. क्या बात आहे. दुसराच मेडन ओव्हर राहिली या ठिकाणी. टाळा वाजलाच पाहिजे ओव्हर साठी. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान.
तर पहिली षटक पूर्णपणे संदीप गोड बॉलिंग. ओ बिगिट 6 धावा. क्या बात आहे. बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावर आल्या 6 धावा. संदीपने 6 चेंडू डॉट काढले, परंतु दुसरं षटक सुरुवात झाली प्रवीणची आणि प्रवीणला पहिल्यांदाच पहिल्या चेंडूवर दाखवले आसमान. क्या बात आहे. किरणने पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. क्या बात आहे. 6 धावा फुल कव्हर. ओ जेल असेल. क्या बात आहे. किरणने देखील परतवलं. जबरदस्त कॅच पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद. किरण बॅक टू द पवेलियन. गरीबांना करी दान गावागावात मिळवी मान गावागावात मिळवी मान गावागावात मिळवी मान तरी अन्यायाला या थाप मिळवी आनंदाची थाप मिळवी आनंदाची थाप मिळवी आनंदाची थाप भल्या भल्यांना उडवून लावती देऊन विश्वर तान भल्या भल्यांना उडवून लावती देऊन विश्वर तान ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईंची शान ठाणे जिल्ह्यात तो सागरने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली. कॅप्टन म्हणून आतापर्यंत आपल्या संघाला त्यांनी सुपर 8 मध्ये घेऊन आलाय सागर. काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला संदीपचा सागरचा. तर पहिला फलंदाज बाद झाला धावसंख्या अफल कवच 6. फुल टॉस ऑन साइडला उडवलंय. 7-4. क्या बात आहे. चौकार अगदी शॉर्ट इंचेस मध्ये बाउंड्रीच्या अगदी अलीकडे चेंडू या ठिकाणी पडलाय. अगदी थोड्या इंचेस मध्ये, नाही तर षटकारच असता. अगदी बघितलं तर एकदम जवळ पडला. 4 धावा.10 धावा दाखल कवर. 10 धावा दाखल कर अंकित. हाफ ट्रॅकर पूल केलाय. पुन्हा येतील या ठिकाणी 6 धावा बॅक टू बॅक. 2 षटकार 1 चौकार. क्या बात आहे. चांगली बॅटिंग. 16 धावा षटकार. प्रतिदिन दुबळ्यांची सेवा मिळवी आनंदाचा मेवा मिळवी आनंदाचा मेवा मिळवी आनंदाचा मेवा. तर सागर भोईर यांच्याकडून प्रत्येक 3 षटकारासाठी 500 रुपये आणि प्रदीपजी प्रदीप पागी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आलेले आहेत.
तर प्रत्येक षटकारास पागे साहेबांकडून 100 रुपये आलेले आहेत. ऑफ ट्रॅगर या ठिकाणी बॅटची एज लागली टॉप एज आणि डिक्लेअर झोन मध्ये मिळाली एक सिंगल. स्ट्राईक रिटर्न होणार कारण डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर बॅटने एज असेल तर स्ट्राईक रिटर्न होणार. परफेक्ट यॉर्कर क्या बात है, गुड बॉल. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा प्रवीण खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बघितलं तर या ठिकाणी आणि विशाल मला वाटतं 7 चेंडू आतापर्यंत डॉट आलाय. बॅक टू बॅक विशालने 7 चेंडू आतापर्यंत डॉट खेळलेत. तर एक तर बॅट मधून अजूनही एकही धाव विशालने तर विशाल तब्बल 7 चेंडू डॉट खेळलाय. तर राज वैभव विश्वास स्मृती चषक 2022 आणि गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग आणि दिवस क्रमांक 8 आहे. सूर्यनारायण देवतेचा दिवस. अगदी या ठिकाणी बघितलं तर सूर्योदय झाला आणि या संपूर्ण सृष्टी जागी झाली आणि या सृष्टीवरील मला वाटतं हे लाहेगाव परमपूज्य रामदास बाबा रामदास यांची पुण्यभूमी, हिला वर्चस्व आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वारकरी संप्रदायाला बिलॉंग्स करणार समृद्ध गाव आणि समृद्ध महामार्ग देखील या गावाजवळून गेलाय आणि MIDC देखील आहे आणि प्रगतिशील असं गाव आहे. प्रत्येक गावामध्ये आपण बघितलं तर सुंदर घरे आहेत आणि वातावरण देखील निसर्गरम्य. सह्याद्री पर्वत देखील साजेसं रूप, सुंदर वातावरण आणि अशा वातावरणामध्ये राहणं म्हणजे जणू मला वाटतं स्वर्ग, इंद्र राजाचं स्वर्ग आहे. आणि हे मैदान देखील बघू शकतो आपण. यावर हिरवळ आली तर ईडन गार्डन देखील होईल. कदाचित पुढच्या वर्षी यावर ईडन गार्डन सारखंच मैदान देखील घडू शकेल. पुढच्या वर्षी भव्य दिव्य आयोजन याही पेक्षा पलीकडे जाऊ शकतं. तर संदीप पोटकुले पहिले षटक मेळावर टाकणार आहे तो गोलंदाजी मार्कवर. कैलास फुल स्विंग केला. पहिले षटक 6. या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू मिळवले 6. वेलकम सॉन्ग, वेलकम स्वीट षटक. एवन जोडीने आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोयर या एवन जोडीने. लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. चेंडू बॅक टू बॅक विशालने डॉट खेळले तरी देखील स्कोरबोर्डवर कोण चालवतोय तर कैलास पर्वत राणा. कैलास काय बॅटिंग करतोय. या 6 धावांनी धावसंख्येला आकार. धावसंख्या अव्वलकडे पोहोचली 24. त्या विशालचे 7 चेंडू 7 जरी आले असते तरी 31 झाले असते. तर प्रत्येक षटकासाठी प्रदीप पागे यांच्याकडून 100 आलेत. म्हणजे आता टोटली आपण या ठिकाणी बघितले तर पूर्ण इनिंग मध्ये 4 षटकार लागले म्हणजे 400 रुपये लागू झालेत. संदीप मिस टायमिंग जेल असेल. सागर कोरडे क्या बात आहे. महेंद्र सिंग धोनी स्टाईल जेल पकडतोय आणि फ्रस्ट्रेशन व्यक्त करतोय. एक तेरी एक मेरी. फायनली संदीप पोटकुलेला माहिती आहे कसं कमबॅक करायचं. पहिली ओव्हर मिडल ओव्हर, दुसरी ओव्हर मधील दुसऱ्या चेंडूवर किरणची कैलासची विकेट.
दिलदार शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान तो फलंदाजी मार्गावर जो 7 चेंडू निर्धार साथीच्या साथी डॉट केलाय तो आलाय विशाल. फायनली बॅटने तर आलीच नाहीये, एक्स्ट्रा स्वरूपातच आली. म्हणजे 8 चेंडू आतापर्यंत त्याच्या बॅट पासून काही आलेले नाहीयेत. पागे साहेब तर षटकारासाठी 100 रुपये ठेवलेत विशालला. संख्या राफेल कव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल 25. तिसरी षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 25 धावा राफेल कव्हर या ठिकाणी पाहायला मिळतात. डॉट बॉल, क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग. आज संदीपनी पूर्णपणे संदीपनी या ठिकाणी विशालला ना आज केंद्रीभूत केलंय. आज जितके चेंडू विशाल खेळणार तितकं मला वाटतं एकटा कसारा संघाची एकटा अजून दिसून येणार, कारण तो प्रत्येक चेंडू डॉटच खेळतोय. तब्बल 8वा चेंडू डॉट होता. रिव्हर्स खेळायला गेले, एक धाव मिळाली. फायनली बॅटला लागलं, बॅटला एक धाव मिळाली. धावसंख्या राफेल कव्हर 26. प्लेड ऑन स्विंग अँड मिस, खूप चांगली बॉलिंग. तर या ठिकाणी आपण बघू शकतो आमचे लाडके या लाहेगावचे सरपंच सन्माननीय अशोकजी भस्म साहेब, गावदेवी GPL ला आम्ही या ठिकाणी मला वाटतं LPL ला भेटलो होतो, त्यानंतर SPL ला भेटलो होतो आम्ही शीतपाडा प्रीमियर लीग मध्ये. अशोकजी भस्म साहेब पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. 26 ड्रिंक्स ब्रेक. प्रमोदजी शेजूबळ मामा यांचं देखील सहर्ष स्वागत असेल.
व्यासपीठावर. तर या संपूर्ण आम्ही व्यासपीठाकडे वळतोय. आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी एक गोड व्यक्तिमत्व, संपूर्ण लाहेगावची आन मान शान सरपंच अशोकजी भस्म साहेब, प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व ज्यांचं राजकीय क्षेत्रामधील प्रचंड मोठं नाव आहे. मी रवींद्र यांना विनंती करेल, हरिभक्तपर्यंत रवींद्रजी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अशोकजी भस्म साहेबांचा, सरपंच साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचे. या गावचे आद्य नागरिक सन्माननीय अशोकजी भस्म साहेब यांचा गोड सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी रवींद्र यांना आमच्या हरिभक्तपर्यंत रवींद्रजी मायाची उद्दर्शाल एक मोमेंटो ट्रॉफी आणि थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी संपन्न झाली आणि आपण बघू शकतो या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 26. तर या ठिकाणी ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप पाहायला मिळाली, प्रमोद मामा शेजवळ यांचा गोड सन्मान केला जातो. मी विनंती करतोय नितेश भोईर A1 जोडी नितेश भोईर यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय प्रमोद मामा शेजवळ या क्रिकेटचा खरा तरुण, वय वर्ष मला वाटतं 50च्या वरती असतील आमचे प्रमोद मामा शेजवळ, परंतु 16 वर्षाच्या मुलाला देखील लाजवेल. तर प्रमोद मामा शेजवळ यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. माहिती उपदर्शाल आणि सुनीलजी कागस यांच्याकडनं सन्मानित केलेली मोमेंटो ट्रॉफी. थँक्यू व्हेरी मच प्रमोदजी शेजवळ मामा, तुमचा पाठीचा झरा असाच ठेवा. विशाल आणि विशाल फ्री हिट वर कॅच आउट झाले होते. Oh, what a monstrous hit! केलंय बाबू परडे नितेश भोईर या A1 जोडीने, आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या A1 जोडीने. लागे गावानं चषक ठेवलाय आज LPL नावाने, लागे गावानं चषक ठेवलाय आज LPL नावाने. आणि समालोचन कक्षामध्ये अजून एक सन्मान केला जाईल सन्माननीय भास्कर खांबालकर यांचं. आणि मी सुरेश भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या हस्ते भास्करजी खांबालकर यांचं सन्मान करावा. पंच डॉट चेंडू ना. तर त्या 11 चेंडूंमध्ये 20 धावा जरी केल्या असत्या तर एक चांगलं स्कोर बोर्ड आपल्याला बघायला मिळालं असतं कानविंदे संघाचं. यावेळी मारण्याचा चांगला प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला, एक धाव घेण्यात यश मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव रनआउटच्या स्वरूपात एक विकेट मिळेल एकता कसारा संघाला विशालच्या स्वरूपात. त्यांचा मान ही सुनील भाईंची शान, आणि जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईंची शान, आणि जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईंची शान. तर या ठिकाणी सन्माननीय विठ्ठलजी भोईर साहेबांचा गोड सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय A1 जोडी भाऊ फडे यांना की आपल्या शुभ हस्ते. सुरेशजी भोईर आपणास विनंती असेल की आपण विठ्ठल भोईर यांचा यथोचित मान सन्मान करायचे. मायची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन विठ्ठल भोईर यांचा मान सन्मान
तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा या ठिकाणी राजपूत कानविंदे. ओ या ठिकाणी मिस टायमिंग झालाय. नो मॅच लँड मध्ये लँड होतो. एक धाव कंप्लीट. संदीप वेगाने आले. क्या बात आहे. हा आणि त्या थ्रोवर ओव्हर थ्रो मिळाली. दुसरी धाव देखील. 2 धाव मिळतील. 38 धावा. 38 धावा रायफल कव्हर. ऑन साइडला फुल केलाय. शॉर्ट विकेट झोन मध्ये मिळाले. एक सिंगल. 39 धावा. 39 धावा फुल कव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल. राजपूत कानविंदे संघ या ठिकाणी संघर्ष करतोय. अगदी या ठिकाणी आपण बघू शकतो. क्रॉस लाईन खेळायला गेले. पॅडवर चिडो रॅप होतं. एक लेग बाईटची धाव मिळणार. फुल टॉस. डीबेक्सचा कव्हर झोन मध्ये चिमुसळ ट्रॅव्हल होतोय. गुड फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव निश्चितच या ठिकाणी मिळणार. यापुढील सामना आपण बघूया. गावदेवी दहीगाव विरुद्ध सह्याद्री वाशाला. सुपर 8 मधले हे सामने चालू आहेत. तिसरा सामना आपण बघूया. गावदेवी दहीगाव वर्सेस सह्याद्री वाशाला. ओ अपील. प्रचंड मोठी अपील. सागर गौडे प्रचंड मोठी अपील या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल. तर धावसंख्या फुल कव्हर 41. 41 धावा फुल कव्हर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज संदीप म्हणजे जणू मला वाटतं संदीप शर्माच झालेला आहे. हाफ टॅगर पूल केलाय. चेंडूला डिस्टन्स आहे. 6 धावा येतील. व्हॉट अ मॅग्निफिशंट पूल. हा पण पूल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. 6 धावा. घरी पण करी दान गावागावात मिळवी Thank you, DJ. गावागावात मिळवी मान. गावागावात मिळवी मान. तरी अन्यायाला या थाप मिळवी आनंदाची थाप. मिळवी आनंदाची थाप. मिळवी आनंदाची थाप. भल्या भल्याना उडवून लावती देऊन विश्वर तान. भल्या भल्याना उडवून लावती देऊन विश्वर तान. थँक्यू. तर मनोजी जोय सर आपण व्यासपीठावर बसायचं तो आपण. तर मनोजी जोय एक गोड व्यक्तिमत्व ज्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही. तुम्ही आमच्या हृदयात राहतात. आपण व्यासपीठावर असण्यास पाहिजे. सत्तेचाळीस धावा राफल कव्हर. 47 धावा राफल कव्हर या ठिकाणी अंकित झाल्यात. इनिंग ब्रेक मध्ये गावदेवी दहीगाव आणि सह्याद्री वाशाला या संघांचा टॉस केला जाईल. तर दोन्ही संघांना विनंती आहे की दोन्ही संघाचे कर्णधार आताच समालोचन कक्षाशी संबंध करावा. सह्याद्री वाशाला, गावदेवी दहीगाव. फुल टॉस ऑन साइडला लॉफ केलाय. शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये या ठिकाणी एक सिंगल मिळाले.
कॉमेंटेटर आपल्याला लाभलेले या टुर्नामेंटसाठी. टोलखाम या क्षेत्रातनं बिलॉंग करतायत ते आणि पूर्ण तालुक्यामध्ये अप्रतिम असं समालोचनाची भूमिका पार पडतायत. धन्यवाद दत्तात्रय फरडे सर. दरम्यान यापुढील होणारा सामना सह्याद्री वाशाला वर्सेस गावदेवी दहेगाव. मला वाटते हा सेमी क्वालिफिकेशन साठी होणारा हा सामना. सुरेश भैयांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये तुम्ही जोडावे आणि आय वुड रिक्वेस्ट भाषाला दरम्यान कसारा संघाने त्वरित आपले आघाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. सामन्यास विलंब नकोय. धन्यवाद डीजे. धन्यवाद. दरम्यान दहीगाव संघाने टॉस विन होऊन क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि आमंत्रित केलं इथे सह्याद्री वाशाळा संघाला फलंदाजीसाठी. आपण पाहू शकता की पहिल्या इनिंग मध्ये कानविंदे संघाने 65 धावाचं आव्हान समोर ठेवलंय कसारा संघाच्या. बघूया कशा प्रकारे ते 65 धावांचं लक्ष्य पार करतात. बघूयात आता 6 षटकांमध्ये 65-67 रनांचं आव्हान ठेवलं इथे कसारा संघासाठी. पंचांनी त्वरित आपली भूमिका पार पाडायची. सामन्यास विलंब नकोय. आपल्याला अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्या दिवसात फायनलचा सामना पार पाडायचा आहे. आणि आताच आमच्या समालोचन कक्षामध्ये आगमन झालंय श्री उमेशजी खांबाळकर साहेबांचं. तर आम्ही आमच्या कमिटीकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे. प्रत्येक संघास 30 मिनिटांचा टाइम देण्यात येणार आहे. जो कोणी संघ 30 मिनिटांचा टाइम अवधी पार पाडेल आणि अतिरिक्त टाइम कंझ्युम करेल त्यांना पेनल्टी देण्यात येईल. दरम्यान सामन्यास त्वरित सुरुवात करावी. पंतांची भूमिका पार पाडताना आमचे शेट्टी सर. प्रथम गोलंदाजी करतोय तो जय. कसारा संघाकडनं प्रथम गोलंदाज आहे तो जय. बघूयात आपल्या संघासाठी काळविंदा संघाकडनं 67 रनचं आव्हान ठेवलंय ते कसारा संघासाठी काळविंदा संघाने. बघूयात हा आव्हान कसा पार पाडता येते. दरम्यान पहिलाच चेंडू सामना करेल तो प्रवीण लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड ओव्हर द बॉल. पॉवर प्लेची ओव्हर बघत आहे, स्लॉकची ओव्हर बघत होते आपण. जास्तीत जास्त धावा या 2 ओव्हरीमध्ये काढता येतात प्रत्येक संघाला. फिल्डिंगचं विवरण बघितलं तर एक फिल्डर आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला तर दुसरा लॉंगनला आपल्याला बघता येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षणाचं विवरण कानविंदे संघाकडून. And this is the first over from the Kanvinde team handled by Jay. Let's have a look for the first ball. Oh, that's a good ball. Sorry, good shot and it's a 6 maximum. Full toss ball. बॅटिंगचं प्रदर्शन प्रवीणद्वारे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फेकून दिलेला चेंडू 6 धावांसाठी. एक चांगली अशी सुरुवात कसारा संघाकडून. अप्रतिम असा षटकार बघायला भेटला आपल्याला लेफ्ट हँड बॅट्समन प्रवीण याच्या बॅटमधनं. काहीशी गचाळ अशी बॉलिंग म्हणावी लागेल. पहिला चेंडू फुल टॉस जय याच्या माध्यमातून 67 रनचं आव्हान पार पडताना अतिशय चांगल्या भूमिकेत प्रवीण याची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. दरम्यान पुढचा चेंडू जय याचा मारा करेल पुन्हा एकदा प्रवीण. बघूयात
अगेन दिस इज अ गुड बॉल. आणि मला वाटतंय हा निर्धावाचा चेंडू. 2 चेंडू 6 धावा बिनगडी बाद. काहीशी संतुलित असा सामना. चांगलं असं बॉलिंगचं प्रदर्शन. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या बॉलला षटकार तर दुसरा ब्लॉक हॉलचा व्हाईट यॉर्कर. डॉट चेंडू सुंदर चांगलं असं कमबॅक जयद्वारा. आपण बघतोय राईट हँड राऊंड विकेटचा मारा करताना जय. त्या सामना करेल तो प्रवीण. Again this time full toss ball, but this time hit and it is the wicket. First wicket down of Kasara संघ. सुंदर असं कमबॅक केलं जय यांनी. सुंदर असं विकेट घेतली. राणी जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनीलबाईंची शान. गोरगरिबांना करी दान गावागावात मिळवी मान. गावागावात मिळवी मान. गावागावात मिळवी मान. चांगल्याचं कमबॅक आपल्या संघासाठी जय यांनी केलेलं आहे. चांगली विकेट. पॉईंटचा फिल्डरनी कॅच झेल घेतला. हा सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल पॉईंटच्या फिल्डरचं. निश्चितच चांगले असा कमबॅक म्हणावा लागेल जय याचा. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश आले ते जय या बॉलरला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा जय याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला जय याची. आजचा आपण फायनलचा डे बघतोय. सुपर 8च्या मॅच बघतोय आपण. पहिला एक संघ लाहे जान्हवी 11 आई गावदेवी स्पोर्ट लाहे संघ हा सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपण पुढील सामना बघतोय. राजकोट कानविंदे विरुद्ध एकता कसारा. या दोन संघामधून कोण मजल मारेल सुपर 4 साठी ते आपण आता काही मिनिटांमध्ये आपल्याला समजेल. पुन्हा एकदा जय. आता मात्र मारा करतोय तो नवीन फलंदाज बाळा. 5वा चेंडू अप्रतिम असा. मला वाटतंय 1 बाउन्स पंच चौकार. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर मला वाटतं धावसंख्या झाली आहे ती 10. 2 गडी बाद. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईरिया एवन जोडीने. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईरिया एवन जोडीने. लागे गावान चषक ठेवलाय आज LPL नावाने. लागे गावान चषक ठेवलाय आज LPL नावाने. बाळा याने हल्ला चढवलाय तो जय याच्यावर आणि आता मात्र कमबॅक केलाय आणि हा कटच्या स्वरूपात मला वाटतं विकेट एकदा पुन्हा एकदा दुसरी विकेट जाते ती वाशाळा संघाची. सॉरी कसारा संघाची. अप्रतिम अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला जय याच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर 6 आला होता. त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा एक विकेट आणि मग चौकार आणि पुन्हा आता एकदा विकेट. दरम्यान इथे आमच्या मंचावर उपस्थित उमेश खांबालकर यांचे सत्कार करण्यात येत आहे. मी नितेश भोईर यांना आमंत्रित करतोय उमेश खांबालकर यांचा सत्कार करून घ्यायचे. आपण समालोचन कक्षामध्ये बघत एक बिग मोठं सन्मान करण्यात येते उमेशजी खांबालकर. मी एवन जोडी नितेश भोईर यांना विनंती करतोय की त्यांचा मान सन्मान केला जाईल. आपण वळूया मैदानाकडे. एक चांगला असा कमबॅक जय करून बघायला मिळाला आपल्याला. मला वाटतंय पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते जय याच्या माध्यमातून. 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते जय याला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका भेटल्यानंतरही त्याने कमबॅक केला आणि 2 गडी बाद करण्यात यश आले जय याला. दरम्यान शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आता मात्र मारा करतो तो नवीन फलंदाज रोहित. 67 रनचं आव्हान ठेवलं इथे काळविंद संघाने एकता कसारा संघापुढे. बघूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आता मात्र
फुल टॉस चेंडू परंतु डिक्लरच्या स्वरूपात धाव जाते ती 2. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. 2 गडी बाद. 67 रन्सचं आव्हान ठेवलंय. अजूनही 5 षटक बाकी आहेत ते 30 रन्समध्ये मला वाटतंय 52 रन्सची गरज आहे ती एकता कसारा संघाला. बघूयात कशा पद्धतीने आव्हान पार पाडते ते एकता कसारा संघ. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय सोमनाथ राईट हँड राऊंड द विकेटचा मारा करेल. आतापर्यंत 12 रन स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. अजूनही 55 धावांची गरज एकता कसारा संघाला. जर आपण सरासरी ॲव्हरेज बघितले तर 11 धावांची गरज पर ओव्हर एकता कसारा संघाला लागेल. आणि यावेळी आपण जर पुन्हा एकदा बघितलं तर रोहित आणि बाला याच्यासाठी जर फिल्डिंगचं विवरण बघितलं तर आपल्याला एक फिल्डर दिसतोय मिडॉनला, तर दुसरा दिसतोय आपल्याला काऊ कॉर्नरला. बघूया कशा प्रकारचं प्लॅनिंग असेल ते दोन्ही फलंदाजांचं. राऊंड द विकेट्स. स्क्वेअर. अतिरिक्त धावसंख्या. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात. या एका अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 13. सोमनाथ काणविंद संघाकडनं दुसरा षटक हाताळतोय. बघूयात पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. लगातार 2 वाईट सोमनाथ याच्या माध्यमातून आणि 2 वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचते ती 14 या आकड्यावरती. दरम्यान पहिला चेंडू पुन्हा एकदा सोमनाथ. बघूयात आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. लगातार 3 वाईट सोमनाथच्या माध्यमातून आणि धावसंख्या पोहोचते ती 15 या आकड्यावरती. अतिशय गलिच्छ अशी बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते सोमनाथच्या माध्यमातून. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. तो कॉन्फिडन्स कुठेतरी कमी दिसतो आपल्याला सोमनाथच्या बॉलिंगमध्ये. दरम्यान या 3 अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावरती. अतिशय संत गतीने चाललेला सामना. 11च्या सरासरीने 5 ओव्हरमध्ये 55 धावांची गरज. आणि कुठेतरी गोलंदाजीमध्ये थोडंसं खराब प्रदर्शन बघता दिसतंय आपल्याला. सोमनाथ याचकडून बॅक टू बॅक 3 व्हाईट चेंडू. दरम्यान उद्धव वेकेंड यांचं आगमन होते आपल्या मंचावरती. मी त्यांना विनंती करतो आता मात्र यश आले ते सोमनाथ याला चेंडू टाकण्यात. लगातार 3 वाईटच्या नंतर एकच चेंडू आणि मला वाटतं आता पुन्हा एकदा त्यांचा मारा गोलंदाजीचा मारा चुकलेला आहे. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. मी पुन्हा एकदा मंचावर उपस्थित उद्धवजी वेखंडे यांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आमच्या कमिटीच्या माध्यमातून त्यांचा शुभसन्मान इथे करण्यात येत आहे. मी सुरेशजी भोईर यांना आमंत्रण करतो की त्यांनी आपण बोलूया सामन्याकडे. बॅक टू बॅक 3 चेंडू व्हाईट दिल्यानंतर एक एकेरी धाव आल्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट. खूपच खराब असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना सोमनाथ. परंतु आता मात्र कमबॅक केलं. काहीशी लेंथ आणि भरकटलेला असा गोलंदाज सोमनाथ. मी सुरेशजी भोईर तसेच भाऊ बर्डे यांना विनंती करतोय की ज्यावेळी 1 ओव्हर किंवा इनिंग होईल त्यावेळी आपण शुभ सन्मान करू.
कारण जर पंचांना जर थर्ड अंपर घ्यायचा असेल ना, जर आपला कॅमेरा इकडे असेल तर आपण तो थर्ड अंपर देऊ शकत नाही. त्यामुळे सुरेश भैर आणि भाऊ यांना विनंती आहे की ज्यावेळी ओव्हर संपेल किंवा इनिंग ब्रेक असेल त्यावेळी शुभ सन्मान केले जावे. धन्यवाद. आणि आपण बघू शकताय काहीशी लेंथ भरकटलेला असा गोलंदाज पुन्हा एकदा वाईड. मला वाटतं या षटकामध्ये त्यांनी आतापर्यंत 5 वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्या दिली आणि धावसंख्या मात्र आता पोहोचली आहे ती 24 रन्सवर. या आधील चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार बघायला भेटला होता आपल्याला रोहित याच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा काहीसा कॉन्फिडन्स लो झालेला असा गोलंदाज सोमनाथ पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि या धावेने धावसंख्या पोहोचली ती 24. आता मात्र काहीसा कमबॅक करताना आणि मला वाटतंय डिक्लेअरच्या स्वरूपात जाते की काय, आणि इथे मात्र चौकार पंचांच्या माध्यमातून अतिशय आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. लागे गावन चषक Thank you, DJ. ठेवलंय आज LPL Thank you, DJ. लागे गावन चषक काहीसा कॉन्फिडन्स लो झालेला असा पाहायला भेटतो आपल्याला काणविंद या संघाकडनं. कुठल्याही प्रकारची आक्रमकता बघायला भेटत नाहीये फिल्डिंगच्या माध्यमातून सुद्धा आणि बॉलिंगच्या माध्यमातून सुद्धा. असंच जर चालू राहिलं तर हा सामन्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल असं मला वाटत नाही. जर तुम्हाला सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करायचं असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स आणि त्याचप्रमाणे आक्रमकता दाखवायला लागेल, ती कुठेतरी कमी दिसते आपल्याला. दरम्यान पुन्हा एकदा आणि यावेळी सुद्धा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. मला वाटतंय ही 6वी अतिरिक्त धाव आणि थर्ड अंपायरचा मागणी केली येते काणविंद संघाकडनं. सोमनाथ हा बॉलर याच्याकडनं बघूयात. डिसिजन पेंडिंग. कुठेतरी कॉन्फिडन्स लो होताना दिसतंय काणविंद या संघाकडनं. 67 रनचं आव्हान असून देखील त्याप्रमाणे आक्रमकता दिसत नाही. डिसिजन पेंडिंग आहे. आतापर्यंत 5 वाईट टाकले ते सोमनाथ याने हा आणि 6व्या चेंडूसाठी डिसिजन पेंडिंग थर्ड अंपायरचा कौल घेतलाय आणि मला वाटतं इथे हा ग्राह्य चेंडू धरला जातोय. स्टंपच्या अगदी वरून गेलेला हा चेंडू. मला वाटतंय पंच 5 चेंडू झालेत का हा चेंडू पकडून. बरोबर आहे, ठीक आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सोमनाथच्या माध्यमातून मारा करेल तो रोहित. यावेळी वैद्य असा चेंडू. शेवटचा चेंडू सोमनाथ याचा बघूयात. दुसऱ्या षटकातील 6वा चेंडू. यावेळी मला वाटतंय चौकार जातोय तो रोहित याच्या बॅटमधनं आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती 32. या ठिकाणी रमेशजी निपुर्ते यांचा सत्कार करण्यात येत आहे. मी आमंत्रित करतोय भगवान खांबलकर यांना. संदेशजी निपुर्ते सत्कार करण्यात येत आहे तो. तर धावसंख्या पोहोचली ती 32. 67 रन्सचं आव्हान ठेवलं होतं ते काणविंद संघाने आणि त्या धावांचा पाठलाग करताना 32 रन्स आतापर्यंत जमा केले ते एकता कसारा संघाने. अवघ्या 35 रन्सचं आव्हान शिल्लक राहिले ते एकता कसारा संघापुढे. अजूनही 24 बॉल्सचा सामना बाकी. दरम्यान तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. यावेळी मात्र गलीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गडी बाद करण्यात यश आला असता मात्र कॅच काही झाली नाही. ती 30 यार्ड्स मध्ये असलेला हा चेंडू
अशीच जर क्षेत्ररक्षण होत राहिलं तर मला तरी वाटत नाही हा सामना काळविंद या संघाकडे झुकू शकतोय. अजूनही 23 बॉल्स आणि 34 रन्सचं आव्हान आहे ते एकता संघापुढे. बघूयात तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू जय याचा आणि मला वाटतंय निर्धाव असा चेंडू. आम्हाला सूचना आली आहे की समालोचन कक्ष आणि स्टेज जो आहे याच्यावर फक्त मान्यवर आणि पाहुणे बसतील. खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही स्टेज खाली करावं. आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की समालोचन कक्ष आणि स्टेजवर फक्त पाहुणे बसतील. त्या व्यतिरिक्त जे कोणी खेळाडू अतिरिक्त माणसं असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही दुसरीकडे स्थानापन्न व्हावे. दरम्यान ही रिक्वेस्ट याच्यासाठी करण्यात येते की तुम्हाला माहीतच असेल आजचा फिनालेचा डे आहे आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो या ठिकाणी. दरम्यान पुढचा चेंडू जय याचा मारा करेल तो रोहित. बघूयात तिसरा चेंडू. यावेळी उत्कृष्ट डिलिव्हरी म्हणावी लागेल परंतु मला वाटतंय डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा भेटत आहेत त्या एकटा कसारा संघाला आणि धावसंख्या पोहोचते ती 35 रन्स. अजूनही 32 रन्सचं आव्हान बाकी येते एकटा कसारा संघापुढे. 21 चेंडूमध्ये 21 चेंडू आणि 32 रन्सचं आव्हान बाकी येते एकटा कसारा संघापुढे. बघितलं गेलं तर एकदम सोपं असं समीकरण. 21 चेंडू 32 धावा. जर आपण सरासरी ॲव्हरेज बघितलं तर 8 धावा पर ओव्हरने जरी केल्या तरी हा सामना एकटा कसारा आपल्या बाजूने वळवू शकतो. त्या दरम्यान एक एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू प्लस एक बाईटच्या स्वरूपात धाव मिळेल. धावांमध्ये 2 धावांची भर होईल. 2 धावांसंख्या होईल ती 37 धावा. समीकरण अजून सोपं होत आहे. एकटा कसारा संघासाठी कुठेतरी खराब असं गोलंदाजी क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आहे राज स्पोर्ट्स कानविंदा संघाकडून. दरम्यान पहिल्यापासून पाहू शकतो आपण की कुठेतरी कॉन्फिडन्स लो होताना दिसते कानविंदा संघाकडनं. ज्याप्रमाणे बॅटिंग झाली होती त्याप्रमाणे आक्रमकता दिसत नाही ते फिल्डिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून. आणि उत्कृष्ट असा शॉट म्हणावा लागेल परंतु तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि अचूक अशी झेल टिपली येते राज स्पोर्ट्स कानविंदा संघाच्या खेळाडूने आणि गडी बाद करण्यात यश आलं ते रोहित याच्या माध्यमातून. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. दरम्यान रोहित याच्या माध्यमातून गडी बाद होते तो एकटा कसारा संघाचा. उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो राज स्पोर्ट्स कानविंदा संघाच्या खेळाडूने. दरम्यान पुन्हा एकदा जय याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. पाचवा चेंडू जय याच्या माध्यमातून गुड लेंथ म्हणावे लागेल. 30 yards मध्ये राहिलेला हा चेंडू. एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. एक धाव आणि धावसंख्या पोहोचली आहे 38 रन झाले ते आतापर्यंत. मला वाटतं तिसरा षटक हाताळतोय तो जय. काहीच सोपं असं समीकरण एकटा कसारा या संघापुढे. अतिशय संत गतीने चाललेला हा सामना. बघूयात पुढचा चेंडू जय याचा. यावेळी मला वाटतंय उंची होती परंतु लांबी नव्हती आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाने अचूक असा झेल टिपला आणि पुन्हा एकदा गडी बाद झाला तो एकटा कसारा या संघाचा. मनोज याच्या माध्यमातून 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 38. उत्कृष्ट अशी झेल घेतली होती पुन्हा एकदा त्याच खेळाडूने राज स्पोर्ट्स कानविंदा या संघाच्या आणि गडी बाद झालाय तो मनोजची जागा भरून काढण्यात येतोय तो संदीप. काहीच कमबॅक करताना बघता येतो कानविंदा स्पोर्ट्स. अजूनही सामन्यात विलंब झाला नाहीये. अजूनही ते कमबॅक करू शकतायत. सामना कुठल्याही प्रकारचा कोणाही संघापुढे झुकलेला नाहीये.
कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्ड करण्याची गरज आहे ते काळविंद्या संघाला. सामना अजूनही तटस्थ भूमिकेत पाहायला भेटतो आपल्याला. 38 धावसंख्या झाली आहे. अजूनही 29 रन्सचं आव्हान बाकी येते. 18 चेंडू आणि 29 रन्स. 67 रन्सचं आव्हान ठेवलं होतं ते काळविंद्या संघाने. त्याचा पाठलाग करताना एकता कसारा संघ. दरम्यान चौथा षटक घेऊन येतोय तो बाळा हितेश. आणि मला वाटतंय डिक्लेअरच्या स्वरूपात ही धाव जाते. 1 धाव की 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली होती 40. अजूनही 27 रन्सचं आव्हान बाकी आहे. 17 चेंडू आणि 27 रन्सचं आव्हान आहे ते एकता कसारा संघापुढे. काहीसं कमबॅक करताना बघायला भेटतो आपल्याला काळविंद्या संघ. पहिल्या 3 षटकांमध्ये काहीसं कॉन्फिडन्स लो झालं होतं. आता मात्र बिल्ड होताना दिसतंय. पुढचा चेंडू यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा चेंडू 1 बाउन्स. नो मॅन पोझिशन मध्ये लँड झालेला चेंडू. मला वाटतंय 2 धावा काही रोखू शकलं नाहीये काळविंदा संघ. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली होती 42. अजूनही 25 धावांचं आव्हान आहे. दरम्यान चौथ्याच षटकातील हा तिसरा चेंडू. यावेळी मात्र उंची आहे परंतु लांबी काही वाटत नाही आणि लांबी देखील आहे. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला एकता कसारा संघापूर्ण. संदीपच्या माध्यमातून नितेश भोईरिया एवन जोडीने आयोजन केलंय बाबू परडे. नितेश भोईरिया एवन जोडीने लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. धन्यवाद डीजे. अतिशय ताकदीचा असा फटका पाहायला भेटला आपल्याला संदीप याच्या बॅटमधनं. या षटकाराने धावसंख्या पोहोचली होती 48 रन्स. 48 रन्स कमबॅक करताना पाहायला भेटतोय एकता कसारा संघ. आता मात्र बीट झालाय तो संदेश. उत्कृष्ट कमबॅक म्हणावा लागेल. गोलंदाज हितेश. मला वाटतं चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र पोहोचली होती 49. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे एकता कसारा संघाला. बघूयात दरम्यान शेवटचा चेंडू मला वाटतंय हितेशाचा. यावेळी उत्कृष्ट असा फटका पाहायला भेटलाय. अप्रतिम असा फटका. मला वाटतंय जर हा रन्सच्या जर डिस्टन्सच्या माध्यमातून तोलायला गेला तर हा नक्कीच 8 रन्स जरी असते. आणि सुनील भाईंची शान. आणि जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनीलबाईंची शान. आणि जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनीलबाईंची शान. धन्यवाद डीजे. उत्कृष्ट असा फटका बाहेर मिळाला आपल्याला बाळाच्या बॅटमधनं. या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या मात्र झपाट्याने वाढली आणि धावसंख्या पोचली ती 55. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 12 धावा. अतिशय सोपं असं समीकरण करून ठेवलंय ते एकता कसारा संघापुढे. आता मात्र पुन्हा एकदा षटकार. या षटकाराने धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते. आता मात्र फक्त 6 रन्सची आवश्यकता येते एकता कसारा संघाला. सामना आता पूर्णपणे एकता कसारा संघाकडे झुकताना पाहायला भेटतो आपल्याला. आयोजन केलंय बाबू परडे. नितेश भोईरिया एवन जोडीने आयोजन केलंय बाबू परडे. नितेश भोईरिया एवन जोडीने लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. ज्या टर्निंग पॉईंटची गरज होती एकता कसारा संघाला तो टर्निंग पॉईंट हितेशनी हाणून दिला. बॅक टू बॅक आपण पहिला षटकार बघितला मनोजच्या बॅट्समधून डीप एक्स्ट्रा स्क्वेअर लेगला. त्यानंतर दुसरा षटकार बालाच्या बॅटमधून बघायला सेम शॉट डीप एक्स्ट्रा स्क्वेअर लेगला. आणि त्यानंतर दुसरा आपल्या लॉंगनला एक उतुंग असा षटकार बघायला मिळाला आणि पूर्ण समीकरण बदलून टाकलं.
या सामन्याचं या दोन्ही फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली आपल्याला. मनोज आणि बाला या दोघांकडून आणि एक मोठं असं दडपण आणून ठेवलं ते राज स्पोर्ट्स कानविंद संघाकडे. आता समीकरण बदलताना बघतोय आपण. 12 चेंडू 6 धावा, एक माफक असं आव्हान एकता कसारा संघासमोर. आणि चांगलं असं प्रदर्शन करताना दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि ते आपण बघतोय रवी सोनावळे वाशालामधून एक आयकॉन प्लेअर, त्याचबरोबर योगेश भोईर सातत्याने आपण बघत आहोत त्यांना. आपण नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघातून खेळताना, तसेच रवी सोनावळे आपण पाहतो सातत्याने राजे बॉईज शहापूर या संघांकडून. दरम्यान दिलीप सावंत यांच्याकडनं बाला याच्यासाठी पारितोषिक जमा झालं आहे ते 201 रुपया रोख रक्कम. उत्कृष्ट फलंदाजी बघायला भेटले आपल्याला बाला याच्या माध्यमातून. सामना पूर्णपणे एकता कसारा संघापुढे झुकवताना. दरम्यान मला वाटतं 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे ती एकता कसारा. आणि यावेळी पुन्हा एकदा सामना विजयी षटकार. उत्कृष्ट फलंदाजी बाला याच्या माध्यमातून. बाला याने मंचावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. यापुढील सामना आपण पाहूया सह्याद्री वाशाला वर्सेस गावदेवी दहीगाव. तर थँक्यू व्हेरी मच समीर.